श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्याच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना काही ना काही अडचणी येत असतात. कोणाला नोकरीची अडचण असते, कोणाला घरासंबंधित प्रश्न असतात, कोणाला आर्थिक समस्या असतात, तर कोणाला मुलाबाळांसंबंधित काही प्रश्न असतात. आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या करिअरबद्दल असे अनेक प्रश्न हे आपल्याला निर्माण होत असतात. आणि आपल्या या ज्या काही अडचणी आहेत, या ज्या काही समस्या आपल्याला निर्माण होत आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी, त्या नष्ट होण्यासाठी आपण स्वामींना नवसा बोलत असतो. नवस करताना आपण स्वामींना म्हणतो की माझी अशी अशी इच्छा आहे, ती पूर्ण होऊ द्यात, मी तुम्हाला पेढे अर्पण करेल. किंवा स्वामी माझी अशी इच्छा आहे, ती पूर्ण झाली तर मी तुम्हाला चांदीची निरांजन आणेल. किंवा असा सुद्धा नवस आपण करत असतो की स्वामी माझी जर ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला एखादी चांदीची वस्तू ही अर्पण करेल. यासारखे नवस आपण स्वामींना बोलत असतो. त्याचप्रमाणे काही लोक हे केंद्रात आल्यावर स्वतःच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात म्हणून स्वामींना हे काम होऊ द्यात, आमचं हे जे काही काम अडलं आहे, ही जी काही आम्हाला समस्या निर्माण झाली आहे ती दूर होऊ द्यात, आमचं काम होऊ द्यात, हे काम झाल्यावर आम्ही तुम्हाला पाव किलो पेढे आणू, आमच्या अडचणी दूर केल्या तर 1 किलो पेढे आणू, असा नवस हा स्वामींना बोलत असतात. यासारखा नवस बोलून आपण एक प्रकारे स्वामींना रिश्वतही देत असतो, स्वामींना लालूची देत असतो. पेढ्यांचा नवस बोलून आपण स्वामींना पेढ्यांची लालूची देत असतो. पण तुम्हाला काय वाटतं, अख्खं ब्रह्मांड हे ज्याचं आहे, ब्रह्मांडातील सगळी हलवायची दुकानं ही ज्याची आहे, असा ब्रह्मांड नायक आपल्या पेढ्याच्या लालचेने आपलं काम करेल का? आपली समस्या ही सोडवेल का? तर नाही. हे सगळं विश्वच तर त्यांनी निर्माण केलं आहे आणि या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही ज्यांची आहे त्यांनाच आपण ती कशी काय अर्पण करणार? पण मग आता तुम्ही विचाराल की स्वामींना आपण नवस कसा करायचा, नवस कसा बोलायचा? तर स्वामींना सेवा ही अत्यंत प्रिय आहे. स्वामींना नवस बोलताना आपल्याला पेढे हे तर आणायचे आहे, पण ते अगदी प्रेमाने आणायचे आहे आणि त्यांना आवडतात म्हणून आणायचे आहे. त्यासोबतच आपल्याला सेवासुद्धा ही स्वामींची करायची आहे. आणि जर तुम्ही स्वामींची सेवा केली आणि स्वामींनी तुमचे प्रश्न सोडवले तर तेव्हा तुमची समस्या दूर झाली, तुमचे प्रश्न सुटले. म्हणून तोंड गोड करण्यासाठी, स्वामींचे तोंड गोड करण्यासाठी तुम्ही स्वामींना पेढे हे नक्की न्या, त्यांना ते आवडीने भरवा. पण पेढ्यांची रिश्वत देऊन नवसा कधीही बोलू नका. स्वामींना पेढ्यांपेक्षा जास्त सेवा आवडते, म्हणून स्वामींना प्रार्थना करताना पेढ्याबरोबर सेवेचाही नवसा बोलायचा आहे. हे स्वामींना जास्त आवडेल. स्वामींना असा सेवेकरी आवडतो जो स्वामींची अगदी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूर्ण मन लावून स्वामींची सेवाही करत असतो. स्वामींनी आपल्याला खूप काही द्यावं हा स्वार्थ ठेवून सेवा करण्यापेक्षा स्वामींनी आपल्याला खूप काही दिलं आहे ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींची अगदी निस्वार्थपणे जो भक्त, जो सेवेकरी निस्वार्थपणे स्वामींची सेवा ही करत असतो, तो भक्त स्वामींना अतिशय प्रिय असतो. मग तुम्ही सेवा करताना स्वामींना इतर कुठलीही वस्तू ही अर्पण नाही केली तरी सुद्धा चालेल, पण सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि सेवेमुळेच स्वामींचे आपण अतिशय प्रिय हे होत असतो. त्यामुळे नवस बोलताना पेढ्याबरोबर सेवेचाही नवस बोला आणि आपली सेवाही वाढवा. असे कितीतरी सेवेकरी आहेत जे अगदी निस्वार्थ भक्तीने स्वामींची सेवाही करत असतात आणि अशा भक्तांना स्वामी मागण्यासाठी काही ठेवतच नाही. आणि अशी निस्वार्थपणे केलेली भक्ती ही स्वामींना अतिशय प्रिय असते आणि अशा भक्तांसाठी स्वामी मागण्यासाठी काही ठेवतच नाही. त्यांच्या इच्छा या स्वामी स्वतः आधीच पूर्ण या करत असतात. आणि म्हणूनच पेढ्यांचा नवस बोलण्याऐवजी किंवा एखादी वस्तू मी तुम्हाला आणेल असा नवस बोलण्याऐवजी स्वामींना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींना पेढ्यांसोबतच सेवेचा सुद्धा नवस बोला आणि जास्तीत जास्त सेवा ही सुद्धा स्वामींची करा. स्वामी चरित्र सारामृतामध्ये दिलेलं आहे की बाळप्पा हे स्वामींची सेवा ही अगदी निस्वार्थपणे करत होते आणि म्हणूनच ते स्वामींचे अतिशय प्रिय असे भक्त होते आणि स्वामींच्या अगदी जवळ होते. अगदी कुठलीही सेवा सांगितली तरी ते स्वामींची सेवा अगदी नेहमी अगदी मनाने आणि आनंदाने करत होते. तर त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा स्वामींची सेवा ही पूर्ण श्रद्धेने, मनाने आणि आनंदाने करायची आहे. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठलीही वस्तू मी तुम्हाला अर्पण करेल अशी लालूच न देता, असा नवस न बोलता स्वामींना असा नवस करायचा आहे की स्वामी माझी ही अडचण आहे, माझी ही समस्या आहे, तू दूर होण्यासाठी मी नित्यसेवा नियमितपणे करेल, पंचमहायज्ञ करेल, 2 पारायण गुरुचरित्र करेल किंवा 2 सप्तशती या ग्रंथाचे पाठ करेल किंवा 1.25 लाख जप करेल किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे मी 11 पाठ करेल किंवा 108 दिवस मी सलग पाठ करेल. त्याचप्रमाणे केंद्रामध्ये अगदी रोज नियमित न चुकता आरतीला हजर राहील किंवा 108 आरत्यांचा संकल्प हा मी करेल
किंवा रोज न चुकता श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ, 11 माळ, 5 माळ तुम्हाला जसं शक्य होत असेल त्याप्रमाणे माळ मी करेल। त्याचप्रमाणे तारक मंत्राचा सुद्धा मी जप करेल आणि माझ्याकडनं एक तरी सेवेकरी मी या स्वामी मार्गाला जोडेल। असा नवस आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे। आणि असा नवस जर तुम्ही बोलला तर तुमची इच्छा ही स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करतील। आणि तुमच्याकडनं एक तरी सेवेकरी या स्वामी मार्गाला जोडला गेला तर त्याचं अनंत पटीने फळ हे तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतात त्या अगदी चुटकीसरशी स्वामी समर्थ महाराज नक्कीच सोडवतील। आणि जर समजा तुम्हाला असा एखादा सेवेकरी या मार्गाला जोडता नाही आला तरी तुम्ही स्वतः अगदी मनाने आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने स्वामींची सेवाही करायची आहे। स्वामी सेवेचा नवस बोलून स्वामींची सेवाही आपल्याला जास्तीत जास्त आपल्याकडनं होईल असा प्रयत्न करायचा आहे। आणि शक्य झालंच तर आपल्याला एक तरी सेवेकरी या मार्गाला नक्की जोडायचा आहे। आणि असा नवस करत असताना जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांना असा नवस करायला केंद्रात मठात जातो तेव्हा आपल्याला आपल्यासोबत एक नारळ, खडीसाखर आणि एक फूल हे घेऊन जायचं आहे। आणि ते स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर उभे राहून आपल्या हातामध्ये, दोन्ही हातांमध्ये हे फूल, नारळ, खडीसाखर हे आपल्याला हातामध्ये धरायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना आपली जी काही इच्छा आहे त्या इच्छेचा नवस बोलायचा आहे आणि स्वामींना असा सुद्धा नवस बोलायचा आहे की मी तुमची अशी अशी सेवा करेल, मी तुमची जास्तीत जास्त सेवा करेल, माझी इच्छा पूर्ण होऊ द्यात असा नवस आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना बोलायचा आहे। आणि त्यानंतर ते नारळ, खडीसाखर, फूल आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर ठेवायचं आहे। स्वामींना आपल्याला त्यानंतर त्रिवार मुजरा करायचा आहे, स्वामींना शरण जायचं आहे, नतमस्तक हे स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला व्हायचं आहे। स्वामींना आपल्याला अनन्य भावाने शरण हे जायचं आहे। तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील, तुमच्या ज्या काही समस्या असतील, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि म्हणायचं आहे की स्वामी माझ्या या इच्छा पूर्ण होऊ द्यात, माझ्या आयुष्यात येणाऱ्या या अडचणी दूर होऊ द्यात, माझ्या समस्या या दूर होऊ द्यात, मी तुमची जास्तीत जास्त सेवा करेल असा नवस आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना बोलायचा आहे। मग या सेवेच्या नवसामध्ये तुम्ही बोलू शकतात की मी स्वामी चरित्र सारामृताची 7 पारायण करेल, 11 पारायण करेल, 14 पारायण करेल किंवा 108 पारायण करेल, 108 आरत्यांचा संकल्प घेईल, रोज न चुकता त्रिकाल आरत्यांपैकी एका आरतीला मी केंद्रात हजर राहील, रोज 11 वेळा तारक मंत्राचा जप करेल, गुरुचरित्र पारायण करेल, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करेल। यासारख्या सेवेचा तुम्हाला जी सेवा करायला शक्य होत असेल त्या सेवेचा नवस तुम्हाला स्वामींना बोलायचा आहे। असा नाही नवस आपल्याला बोलायचा की मी तुम्हाला माझी इच्छा पूर्ण झाल्यावर हे आणेल, ते आणेल, हे असं आमिष दाखवून आपल्याला स्वामींना नवसा बोलायचं नाही। अशी आमिष दाखवणारी व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांना अजिबात आवडत नाही। स्वामींना जास्तीत जास्त काय आवडत असेल तर ती सेवा। आणि म्हणूनच आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि सेवेचाच नवस हा आपल्याला बोलायचा आहे। आणि हा असा नवस केल्यानंतर तुम्ही जो काही नवस केला आहे, जी काही सेवा तुम्हाला करायची असेल, तुम्ही ठरवली असेल ती सेवा तुम्हाला सुरू करायची आहे। आणि ही सेवा सुरू असतानाच बघा तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती स्वामी समर्थ महाराज नक्की पूर्ण करतील। आणि जर समजा तुम्ही हा असा सेवेचा नवस बोलल्यानंतर तुमची जी सेवा आहे ती पूर्ण झाली आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण झाली तर तुम्हाला सेवा ही स्वामींची सोडून द्यायची आहे का? तर नाही। या उलट आपली इच्छा ही स्वामींनी पूर्ण केली म्हणून आपल्याला स्वामींची सेवा ही कधीच सोडायची नाहीये, तर आपल्याला स्वामींची सेवा ही जास्तीत जास्त वाढवायची आहे। सेवा केल्यानंतर तुमच्या अडचणी सुटतील यामध्ये शंकाच नाही। स्वामींना सेवेचा नवस बोलताना तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या या ग्रंथाच्या पारायणासोबत गुरुचरित्र या ग्रंथाची मी 3 पारायण करेल किंवा वर्षभरामध्ये मी 7 पारायण करेल असा सुद्धा सेवेचा नवस हा बोलू शकता। आणि आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेवाही सुरू करायची नाहीये, तर ज्या क्षणी आपण नवस बोललो त्या क्षणापासून आपल्याला सेवेची सुरुवाती करायची आहे। कारण स्वामी पहिले आपण काय सेवा करतो ते बघत असतात। आधी आपल्याला सेवा करावी लागते आणि त्यानंतरच आपल्याला त्या सेवेचे फळ म्हणजेच मेवा हा मिळत असतो। आणि म्हणून आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईल आणि मग मी सेवा करेल असं करायचं नाहीये। जेव्हा आपण सेवेचा नवस बोलू त्या क्षणापासूनच आपल्याला, त्या दिवसापासूनच आपल्याला आपण जो काही सेवेचा नवस बोललेला असू ती सेवा आपल्याला सुरू करायची आहे। त्याचप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही सेवेला जाऊ शकता। जसं की केंद्रामध्ये साफसफाई असते तर तिथे झाडू मारायचं काम सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। स्वामींची सेवा करताना आपल्याला कुठल्याही कामाला, कुठलीही सेवा करताना लाजायचं नाहीये। स्वामींच्या दरबाराची साफसफाई तुम्ही करू शकता, स्वामींचे वस्त्र धुण्याचे काम तुम्ही करू शकता, स्वामींना नैवेद्य अर्पण करताना जी काही भांडी वापरलेली असतात ती भांडी धुण्याचं काम सुद्धा तुम्ही करू शकता। ही कमी दर्जाची सेवा आहे आणि ती मी का करावी असं आपल्याला आपल्या मनामध्ये चुकूनही आणायचं नाहीये। उलट आपण आपल्याला भाग्यवान मानायचं आहे की आपल्याला स्वामींची ही अशी सेवा करायला मिळत आहे। जी व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांच्या या अशा सेवेमध्ये सहभागी होते, मग ती झाडू मारण्याची का सेवा असेना, या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट भोग लिहिलेले असतात
ते दूर होत असतात। आणि म्हणूनच अशा सेवेची संधी जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही या सेवेमध्ये नक्की सहभागी व्हा। आणि बघा, तुम्ही जर या सेवेमध्ये सहभागी झाला तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सुटत आहेत, आपल्याला जे कष्ट होत आहेत ते दूर होत आहेत, असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल। त्यामुळे ही अशी सेवेची संधी मिळाली तर ती नक्की सोडू नका। आणि ही अशी सेवा मी काही फक्त तुम्हालाच करायला सांगत आहे असं नाही, तर अशा सेवेमध्ये मी सुद्धा स्वतःच सहभागीही होत असते आणि म्हणूनच मी तुम्हाला सुद्धा सांगत आहे। तर याप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींना सेवेचा नवस बोलायचा आहे। स्वामी समर्थ महाराजांना असा नवस बोलायचा आहे की मी तुमची अखंड सेवाही करेल, आयुष्यभर श्वासामध्ये श्वास असेपर्यंत मी तुमची सेवा करेल, असं आपल्याला स्वामी सेवेचा नवस बोलायचा आहे। आणि मग बघा, तुमच्या या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील। स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच अडचणी या राहू देणार नाहीत। तर याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त सेवा मी करेल असा नवस स्वामींना बोलायचा आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की स्वामींना त्यांच्या आवडीचा नवस हा आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी कसा बोलायचा आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि हो, स्वामींची जास्तीत जास्त सेवाही नक्की करा।